होता. खूपच मस्त. खूपच हुशार आहे ही मुलगी. बीबी स्कूलच्या प्रिन्सिपल सोबत क्लासमध्ये आला. प्रिन्सिपलने बीबीची ओळख करून दिली. मुलांनो, हे आहेत आमचे पाहुणे बीबी भाऊ. हे खूप मोठे पर्यावरण प्रेमी आहेत. शहरात जितके पण झाडं आहेत त्याचं पालन पोषण यांची संस्थाच करते. बीबीने स्वतःची खोटी तारीफ सांगितली होती, ज्यामुळे त्याच्या स्मगलिंग बिझनेसमध्ये काही अडथळा न येवो. ओळख करून झाल्यानंतर बीबी मुलांसोबत बोलू लागला. हे बघा मुलांनो, जंगल, झाडं हे आमच्या पर्यावरणाचा एक अतूट भाग आहे. आपण झाडांना कापलं नाही पाहिजे. आपण तर झाडांना जंगलामध्ये जिवंत ठेवलं पाहिजे. जर आपण अशाच पद्धतीने झाडं कापत राहिलो तर मग झाडांपासून आपल्याला मिळणारं ऑक्सिजन नाही राहणार. सगळ्या मुलांनी टाळ्या वाजवल्यात. बीबीने आपलं बोलणं चालू ठेवलं. मुलांनो, तुम्ही पण आमच्याप्रमाणे आपलं शहर हरभरं ठेवण्यासाठी काम केलं पाहिजे. झाडं लावली पाहिजे आणि त्याचं संवर्धन केलं पाहिजे. कराल ना? बीबी शाळेतून चालला गेला. शाळेनंतर जेव्हा पिंकी आणि गोलू ग्राउंड मध्ये खेळायला आले होते तेव्हा त्यांची बीबीच्या बाबतीत चर्चा चालू होती. आज जे शाळेत आलेले सर होते ते खूप छान होते ना? हा गोलू, बीबी सरने आपल्याला खूप चांगल्या गोष्टी सांगितल्या. झाडे नका कापू, पाणी वाचवा, कारण की ते आपल्या जीवनाचा महत्त्वपूर्ण भाग आहे. किती चांगल्या गोष्टी शिकायला मिळतात आपल्याला ह्याच्यामुळे. हा पिंकी, जेव्हा मी ह्या सगळ्या गोष्टी घरी सांगितल्या तेव्हा मम्मी पण म्हणाली की आम्ही पण खूप झाडे लावणार आहोत. अरे वा गोलू, ही तर खूप चांगली गोष्ट आहे. पिंकी आणि गोलूचं बोलणं चालूच होतं तेव्हाच की ग्राउंड मध्ये एक जोरात आवाज आला. धडाम! ग्राउंडच्या बाहेरून जवळपास 2-3 झाडं गायब होती. त्यापैकी एक झाड पडलं होतं आणि बाकी 2 झाडे कापल्या जात होती. पिंकी आणि गोलू लगेच धावत तिकडे गेलेत आणि त्यांनी झाडं कापत असलेल्या लोकांना विचारलं, अरे तुम्ही लोक ही झाडं का कापत आहात? हे बघ मुली, आम्हाला सांगितलेलं आहे की या झाडाला कापायचं आहे, तर आम्ही कापायला आलो. तू जरा बाजूला होऊन जा.